ठाकरेंच्या प्रचाराची दिशा ठाकरे पुत्र ठरवणार. आदित्य ठाकरे यांच्यासह अमित ठाकरेंवर प्रचाराची जबाबदारी. आयुष कोंकरची आई निवडणुकीच्या रिंगणात. आंदेकरांच्या उमेदवारीला कोंकरचा विरोध. कल्याणी कोंकर शिवसेनेमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंना धक्का. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा. विक्रांत वायचळांच्या हकालपट्टीनंतर नाराजी नाट्य. पुण्याप्रमाणे ठाण्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. नजीब मुल्लांच्या वक्तव्यामुळे भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सकारात्मक. नाशिकमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होतोय. आमदार देवयानी फरांदे खुलेआम बोलल्या. गिरीश महाजन यांच्या विरोधात नाशिक भाजपात असंतोष. नाशिक भाजपमध्ये आयारामांच्या प्रवेशादरम्यान प्रचंड राडा. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी का? गिरीश महाजन यांना घेराव घालत कार्यकर्त्यांकडून विचारणा. विदर्भ भाजपाच्या नागपूरमध्ये बैठका सुरू. अकोला, अमरावती, चंद्रपूरचे पदाधिकारी नागपूरमध्ये. अकोला समन्वय समितीची बावनकुळेंसोबत बैठक. ठाकरेंच्या युतीनंतर कार्यकर्ते पळू लागले. बुधवारी जल्लोष करणारे दिनकर पाटील गुरुवारी भाजपात. नाशिक मनसे नेते दिनकर पाटील यांचा राज ठाकरेंना रामराम. प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर. हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून केली विनंती. फडणवीसांच्या आव्हानाला संजय राऊत यांचं उत्तर. भाजपाला सोयीनुसार वंदे मातरमची आठवण. महायुतीच्या जागा वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच. भाजपचा प्रस्ताव शिंदेंना अमान्य. मुंबईचा तिढा कायम. शेलारांच्या अचूक गोलंदाजीने मनसेचा त्रिफळा. संतापलेल्या देशपांडेंची शेलारांवर क्रीज बाहेर जाऊन टीका. नवनीत राणांचा आमदार संजय खोडकेंवर गंभीर आरोप. खोडके गावगुंडांच्या पाठीशी उभे राहतात. आम्हाला चादर चढवणाऱ्यांसोबत युती नकोय. नवनीत राणांची टीका. अमरावती मनपासाठी शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत युती. मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट, वंचित असं नवं समीकरण होणार. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख यांची माहिती. नवी मुंबई विमानतळावरून आजपासून उड्डाणं सुरू. मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक सुरू झाल्यामुळे दिलासा. पुण्यामध्ये पुन्हा गुंडांची दहशत. गाडीची तोडफोड सीसीटीव्हीत चित्रित. रोशन कुळेला कंबोडिया एअरपोर्टवरून रुग्णालयामध्ये नेत असतानाचा व्हिडिओ. जय महाराष्ट्रमुळे उघड झालं होतं किडनी रॅकेट. दिवंगत माजी पंतप्रधान वाजपेयींच्या 101व्या जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रम. पंतप्रधान मोदींकडून लखनौमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन. मुंबईसह देशभरात ख्रिसमसची धूम. पर्यटकांनी फुलली पर्यटन स्थळ.